पण त्याला समाज आहे ना, हे म्हणणारा की हा कमी दर्जाचा व्यवसाय. मग अशा पिढीला तुम्ही काय संदेश द्याल? शेळीपालन हा व्यवसाय एकतर एज्युकेशन करून जरी केला तरी प्रॉपर थोडक्यात अभ्यास केल्यासारखा कामकाज आहे. परंतु तरुण वर्ग आजकालला असतो. समजा एखादा ग्रॅज्युएशन झालाय. ग्रॅज्युएशन होताना त्याचं वय किती होतं? 20-22 आणि त्याला वाटतं नोकरी नाही पण 25 25 ते 30. त्या 25 ते 30 वय असं असतं का त्याला परत ते मुलगी पाहणं, लग्न वगैरे शोधणं त्याची निम्मीला तिथं संपून जाते. पण व्यवसाय एक असा आहे का तुम्ही जर आता तो लवकर विचार करून चालू केला तर त्यामधून तुम्हाला सगळ्या गोष्टी पूर्ण होतात. परंतु तुमचं आडवं शिक्षण, मी एवढं शिकलोय, मग मी ते करू की नको? आपल्याला समाज नाव ठेवल, आपल्याला आपले मित्र हसतील, काय रे एवढं शिकला आणि तू शेळीपालन केलं. त्यासाठी जर तुम्ही या व्यवसायात उतरले तर तुम्ही लोकांच्या कमेंट, लोकांच्या हसू, नातेवाईक, आपले थोडक्यात हितचिंतक सोडून हे सगळे लोक वजा करायचे. जीवनामध्ये मी पण सांगतो, आता मला पण माझ्या शरीरात बोलत होतो वगैरे, मी खरंच कोणाच्या दारामध्ये आज खरं सांगतो तुम्हाला, सोशल मीडियावर सांगतो, मी कोणाच्याही दारात आज जात नाही. माझं सर्वस्व, माझा वाईट काळ हा माझ्या कुटुंबाने हां. तर मग मी आज कोणाच्या दारात म्हणजे ना नातेवाईकांचे कॉल उचलत, ना कोणाच्या दारात जात. कारण आपल्या जो माझा आज जो काळ आहे हा माझ्या मेहनतीवरचा आहे आणि साईबाबांच्या कृपेने आणि आई-वडिलांच्या मदतीने, माझ्या सर्व कुटुंबाच्या मदतीने. तर मग जो काळ आलाय तो माझ्या सर्व कुटुंब आणि साईबाबांच्या कृपेने आलाय. त्यामुळे याचं श्रेय मी माझ्या नातेवाईकाला देऊ शकत नाही. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द सारिका शो या यूट्यूब चॅनलला आत्ताच भेट द्या.